मंडळी 15 वर्षापूर्वी पुणे जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्या बॉम्बस्फोटमधला आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार जो जामिनावर बाहेर आला होता, त्याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 2 व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कशी बंटी जहागीरदार यांची हत्या झाली. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहराला हादरून टाकणारे हाजी बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण शहरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र श्रीरामपूर पोलिसांनी वेगवान तपास करत पिच्च्या मुसक्या आवळल्या आहेत. मंडळी, सर्वप्रथम ही घटना नेमकी कशी घडली ते पाहूया. बुधवारी दुपारच्या साधारण 2:30च्या सुमारास बंटी जहागीरदार हे कब्रिस्तानातील अंत्यविधी आटोपून आपल्या मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. सगळं काही नेहमीप्रमाणेच सुरू होतं. मात्र पुढे काही क्षणात जे घडलं त्याने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरवून गेलं. संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ आधीपासूनच दबा धरून उभ्या असलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक बंटी जहागीरदार यांच्या दिशेने दगड फेकला. दगड लागल्यामुळे बंटी खाली उतरले आणि त्यांनीही तो दगड परत फेकला आणि त्याच क्षणी हल्लेखोरांनी पिस्तूल काढलं. पुढील काही सेकंदात हल्लेखोरांनी जवळून बेछूट गोळीबार सुरू केला. बंटी जहागीरदार यांच्या पोटात, पायाला आणि पाठीवर सलग गोळ्या झपाट्याने लागल्या. बरं, रस्त्यावर लोकांच्या डोळ्यासमोर बंटी जहागीरदार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आणि मित्रांनी त्यांना तातडीनं कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टर जगधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करत प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र गोळीबार इतका गंभीर होता की त्यांची प्रकृती झपाट्याने खालवत गेली. नंतर त्यांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच बंटी जहागीरदार यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीरामपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. पोलीस प्रशासनाने तातडीनं मोठा बंदोबस्त तैनात केला. मृत्यूनंतर बंटी जहागीरदार यांचा मृतदेह संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती दिली आहे की या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून 5 विशेष पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. मात्र अजूनही सर्वात मोठा प्रश्न आहे की ही हत्या नेमकी कशामुळे झाली. बंटी जहागीरदार यांच्या आई यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या भाऊजाई काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता येण्यात बंटी जहागीरदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. यामुळेच आता शहरात जोरदार तर्क-वितर्क सुरू आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली का, की यामागे राजकीय वैर आहे? पोलिसांनी तपासाची चक्र तात्काळ वेगाने फिरवली. सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला तो सीसीटीव्ही फुटेज. फुटेजमध्ये 2 तरुण दुचाकीवरून कॉलेज रोडच्या दिशेने येताना स्पष्ट दिसत होते. दुचाकी चालवणारा तरुण पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये तर मागे बसलेला तरुण लाल रंगाच्या शर्टमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढायला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या विशेष पथक तयार करण्यात आली. शहर आणि परिसरात नाकाबंदी करण्यात आली. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांची मदत घेण्यात आली. अखेर अवघ्या 24 तासात पोलिसांना मोठं यश मिळालं. या प्रकरणात रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे दुचाकीवरून येऊन बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार करून फरार झाले होते. पोलिसांनी
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या हत्येमागचा नेमका हेतू काय होता, कोणाच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला आणि यामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, याचा तपास सुरू आहे. भरदिवसा गोळीबार करून शहरात दहशत माजवणाऱ्या अवघ्या 24 तासात गजाआड पाठवून श्रीरामपूर पोलिसांनी आपली कार्यक्षमता आणि तत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बंटी जहागीरदार यांच्या समर्थकांनी मोर्चा काढून या पाठीमागे मास्टरमाइंड कोण आहे ते उघड करावं अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. श्रीरामपूरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागून आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने जरी शहर हादरलं असलं तरी पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. बंटी जहागीरदार हे 15 वर्षापूर्वी पुणे जर्मन बेकरी या प्रकरणामध्ये आरोपी होते आणि ते जामिनावर बाहेर आले होते आणि आता त्यांची श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. श्रीरामपूरमध्ये या प्रकरणानंतर तणावाचं वातावरण आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जा.